भाजपमध्ये घराणेशाहीला कधी वाव नसतो. भाजपच्याच पक्ष नेतृत्वांकडून केलेला हा दावा पक्षाचेच अनेक मंत्री आता खोडून काढताना दिसतायत। याचं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, घराणेशाही आणि त्यातून बिनविरोध झालेली नातेवाईकांची निवड। हा पॅटर्न सध्या अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आकाश पुंडकर या सगळ्या मंत्र्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आल्याने घराणेशाहीची परंपरा आता भाजपमध्ये पाहायला मिळतेय। या मंत्र्यांचे निवडणुकीच्या रिंगणात असलेले नातेवाईक कोण, ते बिनविरोध कसे निवडून आले, या संदर्भात नेमके काय आरोप होत आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सगळीकडे सुरू आहे। याच निवडणुकांमध्ये घराणेशाहीवरून नेहमी टीका करणाऱ्या नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात तर उतरले आहेच, पण त्यांची फिल्डिंग इतकी जोरदार पाहायला मिळतेय की थेट बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। पहिलं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती यांचं। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 10 चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार। काँग्रेसचे 9 उमेदवार कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात होते। या उमेदवारांनी माघार घेतल्याने कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवी राणा यांच्या फोनवरून अल्हाद कलोती यांना शुभेच्छा दिल्या। रवी राणा यांच्या प्रयत्नाने कलोती बिनविरोध निवडून आल्याचं सुद्धा बोललं जातंय। याच बिनविरोध निवडीवरून आता काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले। हा मतचोरीचा दुसरा भाग असून यांनी आता उमेदवार चोरी सुरू केली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। तर देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत, गुंडगिरी करतायत, पैसे आणि धमक्या देऊन अर्ज मागे घ्यायला लावलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असं यशोमती ठाकूर, ज्या काँग्रेस नेत्या आहेत, त्या म्हणाल्या। आता या सगळ्यानंतर दुसरं नाव आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचं। जळगावच्या जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली। माघारीच्या दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सगळे अर्ज मागे घेण्यात आले। नगराध्यक्ष पदाच्या निवडीसह 6 नगरसेवकही भाजपने बिनविरोध निवडून आणले। काँग्रेसच्या रुपाली पारस लालवानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रतिभा संतोष झालते, त्याचबरोबर अजित पवार गटाच्या सरिता ज्ञानेश्वर बोरसे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पण मंत्री गिरीश महाजन यांनी 3ही पक्षांच्या उमेदवारांशी त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली आणि त्यानंतर मार्ग काढला, यश मिळवलं आणि पत्नीला बिनविरोध निवडून आणलं। तिसरं नाव आहे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांचं। धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगर परिषदेमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्रींची नगराध्यक्षपदी, त्याचबरोबर भाजपच्या अन्य 7 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या शरद पवार पक्षाच्या उमेदवार शरयू भावसर या सुद्धा रिंगणात होत्या, पण त्यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला। आपला अर्ज जयकुमार रावल यांच्या दबावामुळे आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे बाद झाल्याचा आरोप यावेळी भावसार यांनी केला। यानंतरचं पुढचं नाव आहे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांचं। सोलापूरच्या मोहोळमधील अनगर ग्रामपंचायतीची चर्चा सध्या महाराष्ट्रभर रंगली आहे। भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। या निवडीआधी या सगळ्या अनगरमध्ये झालेला हाय व्होल्टेज ड्रामा आता पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलाय। भाजपच्या प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांचा हा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। प्रशासनाने दबावापोटी आणि आर्थिक देवाणघेवाण करून हा अर्ज बाद ठरवलाय, असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला। भाजपच्या राजन पाटलांवर उज्ज्वला थिटेंनी यानंतर गंभीर आरोप केले। थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला। भाजपच्या राजन पाटील यांच्या मुलाने तर थेट अजित पवारांना यावेळी चॅलेंज केलं होतं, ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती। तर एकूणच ही काही उदाहरणं होती जिथे भाजपचा बिनविरोध आणि घराणेशाही पॅटर्न या सगळ्या निवडणुकांमध्ये उघडपणे पाहायला मिळतोय। यामध्ये आणखी एक उदाहरण आहे नांदेडच्या लोहा नगर परिषदेमध्ये भाजपने एकाच कुटुंबातील 6 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं हे उदाहरण। एकूणच भाजपच्या घराणेशाहीची आणि त्यानंतर भाजप राबवत असलेल्या बिनविरोध पॅटर्नची यानंतर चर्चा झाली। या संदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप करायला सुरुवात केली।
तुम्हाला हे सगळं पाहता नेमकं काय वाटतं? ज्या घराणेशाहीवरून भाजपचे नेते नेहमी टीका करताना पाहायला मिळतात, अशा प्रकारे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तोच पॅटर्न इथे भाजप राबवत असल्याचं पाहायला मिळतंय. तुमची याबद्दलची मतं काय आहेत? कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.